अब आपकी पत्नी आपका फोन भी नहीं छीन सकती क्योंकि फोन छीनना एक कानूनन अपराध है और जो व्यक्ति आपसे फोन छीनता है आप उसके खिलाफ अंडर सेक्शन 304 ऑफ बीएनएस एफआईआर दर्ज करवा के उसे 3 साल की जेल या जुर्माना या दोनों से दंडित करवा सकते हो। हे ऐकलं? आता पत्नीने तुमचा मोबाईल हिसकावला, मेसेज पाहिले, मोबाईलमधून डाटा घेतला आणि याची जर तक्रार केली तर जेल होऊ शकते असा दावा करण्यात आलाय। पण या दाव्यात तथ्य आहे का? मोबाईलवरून अनेक पती पत्नींमध्ये वाद होतात। काही जण एकमेकांचे मोबाईल तपासतात, चॅटिंग पाहतात, कुणाला फोन केलंय हे देखील पाहिलं जातं। यावरून जोरदार वादही होतात। मात्र याची तक्रार केल्यास कारवाई होते असा दावा करण्यात आलाय। पतीचा फोन हिसकावाल तर जेलमध्ये जाल। तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा दावा केल्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। कारण अनेकांचे मोबाईलवरून वाद होत असल्यानं खरंच याची तक्रार केल्यास कारवाई होते का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांची भेट घेतली आणि व्हिडिओत जो दावा केलाय तो खरा आहे का हे जाणून घेतलं। तुम्हाला हरासमेंट झाली असली पाहिजे, तुम्हाला म्हणजे नेहमी टॉर्चरिंग असलं पाहिजे आणि त्या प्रत्येकाला मॉनिटरिंग असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल तुम्हाला न देता स्वतःजवळ ठेवणं पाहिजे किंवा डेटा आहे तर तो स्वतः ॲक्सेस असला पाहिजे। हे सगळे कारणं आहेत, तर त्यावेळेस तुम्ही एफआयआर लॉन्च करू शकता। तर आमच्या टीमनं अजून एका तज्ज्ञांकडून माहिती घेतली। विवाह संबंध जरी असला तरी एखाद्याची मालमत्ता जर आपण संमतीशिवाय किंवा जबरदस्ती घेत आहे तर तो गुन्हा ठरू शकतो अंडर सेक्शन 304 BNS। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। संविधानानुसार राईट टू प्रायव्हसीचा भंग होतो। क्रिमिनल ऑफेन्स मानसिक छळासाठी तो कारणीभूत ठरू शकतो। भारतीय न्याय संहिता 304 अंतर्गत 3 वर्षांची जेल आणि दंडही लागतो। कुठलीही वस्तू पती पत्नीनं विना परवानगी हिसकावल्यास गुन्हा ठरतो। मोबाईल हिसकावून घेणं नव्हे तर पार्श्वभूमी हिंसक असल्यास कारवाई होते। तक्रार केल्यास कारवाई होते हे खरंय, पण त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे तपासलं जातं। तरच गुन्हा दाखल करून अटक केली जाते। क्षुल्लक कारणावरून कारवाई केली जात नाही। आमच्या पडताळणीत वारंवार पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा फोन तपासून छळ केल्यास जेलची शिक्षा होऊ शकते हा दावा सत्य ठरलाय। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।